घरफोडीच्या प्रकरणातील कुख्यात आरोपींना पकडण्यात अमरावतीमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाला यश आलं। पोलिसांनी वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत अमोल देशमुख यांच्या घरी कारवाई केली। अमोल देशमुखसह 3 आरोपींना पकडण्यात आले। यातला एक आरोपी फरार आहे। आरोपींकडून पोलिसांनी 5,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपी तेजस संजय दरेकर, वीरेंद्र नागेश्वर, अमोल देशमुख आणि त्यांचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींच्या ताब्यातून गाड्या तसेच सोन्याचे मंगळसूत्र, कानातले अंगठी, चांदीचे दागिने, मोबाईल असा एकूण 5,35,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। आणखीन काही गुन्हे आरोपींकडून समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या आरोपींनी अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे। पुढचा तपास पोलीस करत आहेत। काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं युनिट 1 क्राईम ब्रांच आहे त्यांच्या PIनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे। मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन 3 आरोपी ताब्यात घेतलेत। या 3 आरोपींकडनं चौकशी अंती काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे, घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार, अकोट, शेगाव आणि अमरावतीमधल्या 5 घरफोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत। सदर 5 घरफोड्यांमधल्या साधारणतः 5,35,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत।